आज ज्या निमित्तानं इथं आपण सगळेजण जमलोय ते खरं सुलाबाई खशाबा घाटे आई आणि गावकरी सगळे त्यांना आपण सगळे लाडानं काकू म्हणत होतो। गेल्या 1 वर्षापूर्वी काकूंनी या तिथीला देह ठेवला। आजची तीत मुळात पवित्र आहे। आज श्रावण महिन्याचा पहिला दिवस आहे। सगळ्यात पवित्र मानला जाणारा जो महिना आहे मराठी महिना तो श्रावण आहे आणि त्याच्या पहिल्याच दिवशी आजींनी आपला देह ठेवला आणि त्यांच्या जाण्याने आजची तिथी पुनीत झाली। ह्या 5ही भावंडांच्या आयुष्यातनं एका वर्षापूर्वी त्यांची आई निघून गेली। आई काय असते हो? आंधळ्याचा पाय असते आई, लंगड्याचा पाय असते आई, आंधळ्याची काठी असते आई, वासराची गाय असते आई। आई आई असते, लक्षात घ्या। पण एक गंमत अशी आहे, जोपर्यंत आई आहे तोपर्यंत आईची किंमत कळत नाही। जोपर्यंत आई आहे, वडील आहेत, तोपर्यंत लेकरं आई वडिलांना व्यवस्थित बोलत नाहीत। बऱ्याच ठिकाणचा अनुभव आहे माझा। पण आई निघून गेल्यानंतर रडून काहीच उपयोग नाही, लक्षात घ्या। आई आई असते। आईसारखं उदार मातृत्व या जगाच्या पाठीवरती नाही। आपण कितीही मोठा गुन्हा करू द्या, 5ही भावंडांना आणि तुम्हा सगळ्यांना आठवत असेल, आजवर आपण किती मोठे 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 गुन्हे जरी केले तरी आई आपल्याला उदार अंतकरणानं माफ करत असते। जगाच्या पाठीवरती एकमेव न्यायालय असं आहे जे कायम आपल्याला माफच करत असतं, ती आई आहे। आईची किंमत आई गेल्यानंतर कळते, लक्षात घ्या। आई आहे तोपर्यंत आईची किंमत कळत नाही। आईची किंमत कळण्यासाठी आई निघून जावी लागते आणि बापाची किंमत कळण्यासाठी आधी बाप व्हावं लागतं। आई गेल्याशिवाय आईची किंमत कळत नाही, बाप झाल्याशिवाय बापाची किंमत कळत नाही। आई आई असते। मी म्हटलं ज्याला आई नसते त्याला आईची किंमत विचारा। मुळात जी नाती ज्याला नसतात त्याला त्या नात्याची जास्त किंमत कळते। ज्याला बहीण नाही त्याला बहिणीची किंमत विचारा, ज्याला बाप नाही त्याला बापाची किंमत विचारा, ज्याला भाऊ नाही त्याला भावाची किंमत विचारा। आणि अगदीच लांब जायची गरज नाही, ज्याला आईची किंमत विचारायची त्यानं मला विचारा। आई काय असते? आज माझ्या आयुष्यात आई नाहीये, आईची किंमत विचारायची असेल तर मला विचारा। 5ही भावंडांना विचारा, आज आई नसण्याचं दुःख काय आहे। या कुटुंबावरती अनेक मोठमोठे आघात झाले। ढाल बनून राहिली होती ती आजी। आपली थोरली सून गेली, 2 नंबरची सून गेली, लेकांचा परपंच कधी उघडा पडू दिला नाही। ती आजी आज निघून गेली। त्या नातींसाठी ती आजी होती पण आई झाली। सगळं असल नसल ते बघितलं। आई आई असते। आईच्या पुढं मातृत्व नसतं। आईसारखं प्रेम या जगाच्या पाठीवरती कोणी करू शकत नाही, लक्षात घ्या। आई आई असते। आई तुला काय उपमा द्यावी? आईला काय उपमा द्यावी? आईला उपमाच देता येत नाही, पण वाटलं आई तुला कशाची तरी उपमा दिली पाहिजे ग। आई तुला कशाची तरी उपमा दिली पाहिजे। वाटलं आई तुला समुद्राची उपमा दिली पाहिजे। आई समुद्रासारखं विशाल तू प्रेम करतेस आमच्यावरती, समुद्रासारखं सगळ्यांना सामावून घेतेस। जसं समुद्रामध्ये गटारीचं घाण पाणी जाऊ द्या किंवा गंगेचं शुद्ध पाणी जाऊ द्या, त्या सगळ्या पाण्याला जसा समुद्र सामावून घेतो, आई तुझ्यासाठी पोरगा दारुडा असू दे किंवा कीर्तनकार असू दे, तू सगळ्यांना सामावून घेतेस ना, म्हणून आई वाटलं तुला समुद्राची उपमा द्यावी। पण लक्षात आलं आई समुद्र सुद्धा तुझ्यासमोर खुजा आहे ग। आई तुझ्यासमोर समुद्र खुजा पडतोय, लहान पडतोय, कारण त्या समुद्रानं सगळं पाणी सामावून घेतलं होतं, पण सामावलेलं सगळं पाणी खारट केलं होतं। आई अमृतापेक्षा गोड दूध तू आम्हाला पाजलं होतं। तेव्हा लक्षात आलं आई तुला समुद्राची उपमा देता येणार नाही। आई तुला उपमा कशाची द्यावी? वाटलं आई तुला उपमा त्या सूर्याची दिली पाहिजे। अंधाऱ्या रात्रीचा नाश करतो आणि प्रकाशाचं दिग्दर्शन करतो तो सूर्य असतो। आपल्या आयुष्यात अज्ञानाचा अंधकार नाहीसा करून ज्ञानाचा प्रकाश पाडते ना, तो आमची माय असते। म्हणून वाटलं आई आयुष्यात तुला सूर्याची उपमा द्यावी, पण लक्षात आलं आई सूर्य सुद्धा तुझ्यासमोर खुजा पडतोय, लहान पडतोय। तो सूर्य दुपारी 12 वाजता इतका तापला इतका तापला इतका तापला, त्याच्या तापण्यानं सगळी माणसं सावलीला निघून गेली। आई तू 80 वर्षाची झाली ग, कधीच तुझ्या लेकरांवरती तापली नाही। तेव्हा वाटलं आई तुझ्यासमोर समुद्र सुद्धा लहान आहे। आई आई असते। मला सांगा हा देश तो त्या श्रावण बाळाचा असेल का जो
जो श्रावण बाळ स्वतः ब्रह्मचारी राहून आपल्या आई वडिलांची सेवा करतोय, त्याच श्रावण बाळाच्या मातीतली लेकरं आता रावणासारखी वागायला लागली आहेत. आता आई वडील सांभाळायला वेळ नाही, पण आई जिवंतपणे आपली काळजी घेईल, आपलं हित बघेल यात नवल नाही. आई म्हणजे आईसाठी लेकरू म्हणजे जीव की प्राण असतं. आचार्य अत्रेंनी साने गुरुजींचा श्यामची आई नावाचा चित्रपट दिग्दर्शित केला आणि आचार्य अत्रेंना त्याचं एक अवॉर्ड मिळालं आणि त्याच्यासाठी दिल्लीला जावं लागणार होतं. अत्रेंना आनंद झाला. आनंदाची बातमी आईला सांगावी म्हणून अत्रे आईजवळ गेले. आई, माझ्या चित्रपटासाठी मला नॅशनल अवॉर्ड मिळाला आहे, मला दिल्लीला जावं लागणार आहे. त्या आईला काय माहिती आहे दिल्ली कुठं आहे. आईनं विचारलं, बाळा दिल्ली कुठं आहे. आई, मला 2-3 दिवस जायला लागतील, 1 दिवस समारंभ, माघारी यायला 2-3 दिवस लागतील, असा आठवडा निघून जाईल. आचार्य अत्रेंची आई त्या आचार्य अत्रेंना सांगते की बाळा तुला तिकडे जायची काही गरज नाही. अगं आई, राष्ट्रपतींच्या हातातनं मला पुरस्कार मिळणार आहे. ती आई सांगायला लागली काहीच गरज नाही त्याची. त्या राष्ट्रपतीला म्हणाव कधी जर पुण्याला आलास तर तो येताना पुरस्कार घेऊन ये आणि मला देऊन जा. का तर त्या आईला राष्ट्रपतीपेक्षा आपलं पोरगं महत्वाचं आहे. आई आई असते, जिवंतपणे प्रेम करेल आपल्यावरती. ती आई नाही, मेल्यानंतर सुद्धा आपल्यावरती आई प्रेम करत असते. लक्षात घ्या. शिरवळच्या भागात माझं एक कीर्तन होतं. कीर्तन झाल्यानंतर एक म्हातारी त्यांच्या 31-35 वर्षाच्या लेकराला, जो मतिमंद आहे, लाळ गळतीये, व्यवस्थित तो नाही, त्या लेकराला घेऊन माझ्या पाया पडायला आली. आई पाया पडली, त्याची पोरगा पाया पडलं आणि ते मतिमंद आहे बघून मी त्याच्या पाठीवरती हात टाकला आणि म्हटलं आयुष्यमान भव. आता मला आशीर्वाद देता येत नाही तर मी म्हणून टाकलं. ती आई म्हटली बाबा असं अजिबात म्हणू नका महाराज, अजिबात त्याला आयुष्य देऊ नका. का? उलटा असा आशीर्वाद द्या की त्याला म्हणाव तुझी आई मरायच्या आधी तू मर. अहो म्हटलं तुम्ही त्याची आई आहात आणि असा आशीर्वाद मागून घेता. नाही म्हटली, मला 3 मुलं आहेत, त्यातला हा सगळ्यात धाकटा आहे, पण हा मतिमंद आहे, मी आहे म्हणून याची सेवा करते. मी मेल्यानंतर दोन्ही पोरं बघतील की नाही माहिती नाही, त्याच्यासाठी महाराज हा माझ्या आधी मेला पाहिजे. आपल्या लेकाच्या मरणात सुद्धा जी सुख पाहते ना ती आपली आई असते. या 5ही भावंडांच्या आयुष्यातनं आज आई निघून गेली. आई जाण्याचं दुःख काय वेगळं असतं, लक्षात घ्या. आई आई असते. तेव्हा आता जर या 5ही लेकरांना जर वाटलं की मला माझ्या आईला भेटायचंय तर एकच करा. आईला भेटायचं असेल तर एकच काम करा, त्या ज्ञानोबरायांना भेटायला जा, त्या आळंदीला भेटायला जा. तिथं जगाची माऊली आहे. त्या माऊलीच्या समाधीकडे बघताना, त्या समाधीकडे बघताना माऊली म्हणून बघू नका, आपली आई आहे, आपली आजी आहे म्हणून बघा. निश्चित तुम्हाला तुमच्या आईचं दर्शन झाल्याशिवाय राहणार नाही. आई आहे तोपर्यंत तिची किंमत कळत नाही. आई निघून गेल्यावरती किंमत कळते. मला वाटतं आई निघून गेल्यावरती किंमत कळत नाही तर ती किंमत वाढते. लक्षात घ्या. आई आई असते. विनोबा भावे भारतभर फिरायचे. भारतभर फिरत असताना विनोबा भावे जरी कुठं जरी त्यांची व्यवस्था 7 स्टार हॉटेलला जरी, मोठ्या हॉटेलला जरी केली तरी विनोबा भावे मोठ्या मखमली गादीवरती सुद्धा एक लुगडं हातरायचे आणि उशाला एक लुगडं घ्यायचे आणि झोपायचे. विनोबा भावेंना विचारलं तुम्ही इतके मोठे नेते आहात, इतकं भारत भ्रमण करता आणि तुम्ही लुगड्यावरती का झोपता? त्यावेळेला विनोबा भावेंनी उत्तर दिलं, ज्या वेळेला मी या लुगड्यांवरती झोपतो, ज्या वेळेला मी हे लुगडं उशाला घेतो, त्यावेळेला मला अजिबात असं वाटत नाही की मी या लुगड्यावरती झोपतोय. त्यावेळेला मला नेहमी असं वाटतं की हे या लुगड्यावरती झोपत असताना नेहमी मला असं वाटतं की मी या लुगड्यावरती झोपत नाही तर मी माझ्या आईच्या मांडीवरती झोपतोय. आई आई असते. आईनंतर मातृत्व नसतं. आई गेली ना, आई गेल्याशिवाय आईची किंमत कळत नाही. आई जर काय केलं आपल्याला आईनं हे जर जाणून घ्यायचं असेल ना तर एकच काम करा. एक 4 दिवस एक 2-3 किलोचा गोळा, एक 2-3 किलोचा दगड आपल्या पोटावरती बांधून बघा. मग लक्षात येईल आईनं आपल्यासाठी काय केलंय. आईच्या पुढं मातृत्व नसतं. तेव्हा ज्यांचे ज्यांचे आई बाबा जिवंत आहेत त्यांच्यासाठी 2 वाक्य सांगतो आणि आत्ताची सेवा संपवतो. लक्षात घ्या. ज्यांचे ज्यांचे आई वडील जिवंत आहेत त्यांच्यासाठी 2 वाक्य सांगतो. लक्षात घ्या. आपण ज्या वेळेला लहान होतो त्यावेळेला आपल्या आई वडिलांनी एका घासाचे 10 घास करून आपल्याला भरवली आहेत. एका घासाचे आपल्या आई वडिलांनी 10 घास आपल्याला भरवले आहेत. कधी आई वडिलांच्या आजारपणामध्ये एखादा दुधाचा चमचा त्यांच्या तोंडात सोडायची संधी मिळाली ना तर ती संधी कधी सोडू नका. त्या संधीचं सोनं करा. आपल्याला आपल्या आई वडिलांनी 10-20 तास अंगा खांद्यावरती खेळवलंय.
10-10, 20-20 तास आपल्याला दिवस रात्र आपल्याला अंगावरती खेळवलंय. कधी जर आपल्या आईवडिलांच्या आजारपणामध्ये त्यांना उचलून रिक्षात ठेवण्याची संधी मिळाली ना, तर ती संधी कधी सोडू नका. त्या संधीचं सोनं करा. आपण आपण शी केली लहान असताना, तर 10-10, 20-20 वेळा आपल्या आईवडिलांनी आपले कपडे धुतलेत. एक लक्षात ठेवा, आपल्या आईवडिलांनी जर त्यांच्या अनावधानानं त्यांनी त्यांचे कपडे जर कधी खराब केले, तर ते कपडे धुण्याची लाज मनामध्ये कधीच बाळगू नका. पांडुरंगाची शपथ घेऊन सांगतो, त्या खराब झालेल्या कपड्यामध्ये महाराष्ट्रातल्या सगळ्या तीर्थक्षेत्रांची दर्शनं झाल्याशिवाय राहणार नाहीत. तेव्हा आपल्या आईवडिलांची सेवा करा, मुलांवरती गोड संस्कार करा. मुलं असावीत कशी तर या पाचही भावंडांसारखी असावीत. आपली आई गेल्यानंतर सुद्धा इतका छान सोहळा करणारी असावीत. एक लक्षात घ्या, आपण ज्या वेळेला या मृत्यू लोकामध्ये जन्माला आलो, त्यावेळेला तारीख वार महिना घेऊन जन्माला नाही आलो. त्यावेळेला आपण श्वास घेऊन जन्माला आलो आणि आपल्या पहिल्या श्वासाचे साक्षीदार आपली आई आहे, आपले वडील आहेत. आज आपलं कर्तव्य आहे, आपले आई वडील ज्या वेळेला या मृत्यू लोकातला शेवटचा श्वास घेतील, त्यावेळेला त्यांच्या शेवटच्या श्वासाचे साक्षीदार आपण असलो पाहिजे. आपल्या उजव्या पायाच्या मांडीवरती आपल्या आईवडिलांचं डोकं असलं पाहिजे. त्याच क्षणाला त्यांना मुक्ती झाल्याशिवाय राहणार नाही. विठ्ठल जय विठ्ठल, जय जय विठ्ठल.